मॉर्निंग. सलाम मंडळी. प्रेज द लॉर्ड. लेट्स प्रे. प्रार्थना करू आम्ही. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद इस सकाळीसाठी. देव बाप्पा, आम्हाला आपल्या बिस्तरमधून उठून आज प्रार्थनासाठी आम्ही एकत्रित झालो, त्यासाठी धन्यवाद. किती लोक तर आज हे दिवस बघू शकले नाही. धन्यवाद देव बाप्पा, येशूसाठी, आमच्या पापासाठी तो क्रूसवरती मेला. आज आम्ही इथं आलेला आहोत तुझ्या वचन स्टडी करण्यासाठी. बाप्तिस्माचा अर्थ, खरं बाप्तिस्मा काय आहे हे स्टडी करण्यासाठी. हे आमचे चर्चचे तत्व आहे. प्लीज देवबापा, आम्हाला बुद्धी दे, पवित्र आत्मा दे, म्हणजे आम्हाला सत्य समजेल. हे आम्ही आपल्या मनामध्ये ठेवणार. धन्यवाद हे समयसाठी. ही छोटीशी प्रार्थना येशूच्या गोड नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. वी आर स्टडिंग द टॉपिक बाप्तिस्मा. आम्ही आहे 217 पेज वरती. करारनामा, संबंधातील खून. प्लीज कॅन यू रीड दॅट? वाचन करूया. करारनामा संबंधातील खून. जुन्या कराराच्या कालावधीत देव आणि अब्राहम यांच्यामधील करारनामा संबंधांची खूण सुनता होती. अब्राहमाशी केलेल्या करारात आध्यात्मिक आणि राष्ट्रीय बाजू आहेत. राष्ट्रीय स्वरूप सुनतेद्वारे दर्शवले जाते. अब्राहम स्वतः आणि 8 दिवसाचे आणि त्यानंतरचे सर्व पुरुषांची सुनता होणे हे आवश्यक होते. कोणा पुरुषाची सुनता झाली नाही तर त्याचा देवाच्या लोकातून उच्छेद व्हावा, कारण त्याने करार मोडला आहे. हा करार देव आणि अब्राहम या प्रौढ पुरुषामध्ये करण्यात आला. यावरून त्याचे आध्यात्मिक स्वरूप प्रगट होते. विश्वासाद्वारे नीतिमत्व या अब्राहमाच्या पूर्वीच्या अनुभवाचे दर्शक आणि त्याची खात्री ही अब्राहमाच्या सुनतेमध्ये आहे. बेसुनती असताना त्याच्या असलेल्या विश्वासावरून जे नीतिमत्व, त्याचा शिक्का, अशी सुनता ही खूण त्याला मिळाली. परंतु कराराच्या आध्यात्मिक स्वरूपात प्रविष्ट होण्याची हमी केवळ सुनतेद्वारे मिळत नाही. आध्यात्मिक सुनतेशिवाय पर्याय नाही, असा इशारा देवाचे प्रवक्ते वारंवार देत होते. तर तुम्ही आपल्या हृदयाची अग्रत्वचा कापून टाका आणि यापुढे ताठ मानेचे होऊ नका. हृदयाने बेसुनत असलेल्यांना विधर्म्याबरोबर शासन करण्यात येईल. जेव्हा यहुदी लोकांनी येशूचा मसीहा म्हणून त्याग केला, तेव्हा त्यांनी देवाशी केलेला करार मोडला आणि देवाचे निवडलेले लोक म्हणून त्यांनी दिलेले मानाचे स्थान याची समाप्ती झाली. जरी देवाचा करार आणि त्याची आश्वासने तीच राहिली, तरी त्याने त्या ठिकाणी नवीन लोक निवडले. यहुदी राष्ट्राच्या ठिकाणी आध्यात्मिक इस्रायलाची निवड करण्यात आली. थँक्यू. तो काय समजतंय आम्हाला इथं? यहुदी लोक सुनता करायचं आणि ते म्हणायचं की आमच्या नक्की स्वर्ग भेटणार आम्हाला. पण इथं स्पष्ट लिहिलंय की ते लोक सुनता करायचं आणि सुनता केल्यानंतर हे करार देवाबरोबर करायचं की मी माझ्या शरीर, माझ्या जीवन तुला अर्पण देतो. हे झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये पाप होतं. आणि त्यासाठी अनुवाद 10:16 मध्ये काय लिहिले बघा. ही गोष्टी आज आम्हाला देव सांगत आहे की तुम्ही बाप्तिस्मा करत आहे. यहुदी लोकांसारखं तुम्ही सुनता नाही करत, पण बाप्तिस्मा करत आहे. बाप्तिस्मामध्ये आम्ही सगळ्यांसमोर सांगत आहे की मी या जग सोडून आता आजपासून येशूच्या पाठीमागे जाणार आहे. मला या जगाबरोबर काही प्रीती नाहीये, फक्त येशू माझ्या जीवनामध्ये पाहिजे. पण लेट्स सी अनुवाद 10:16. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुनता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका.
येस, आज देव आम्हाला म्हणत आहे की तुम्ही ताट मानाचं राहू नका. तुम्ही आपले हृदय मला द्या. तुम्ही फार हट्टी झालेला आहे. हेजिकल 36:26 मध्ये सांगितलंय की मी ते पाषाणमय हृदय काढून टाकेल आणि मी मांसमय हृदय देणार, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा असणार. हे त्याग नाही केलं तर आम्हाला ते बाप्तिस्मा काही उपयोगचा नाहीये. हे आम्ही शिकवणी दिलं पाहिजे आपले कॅन्डिडेट्सला. पहिलं आम्ही स्वतः आपले हट्टी मन येशूला द्यायला पाहिजे. लेट्स रीड वन मोर वर्स. अनुवाद 30:6. अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 6वं वचन. तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाची व तुझ्या वंशजांच्या हृदयाची सुंता करील आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने प्रेम करशील. येस, ऐकलं का प्रेझेंट सिस्टर? आपल्या हृदयाची सुंदरता नाही झालेली आहे. सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी आम्ही संपूर्णपणाने येशूचं झालंच नाहीये. हा आमच्यामध्ये तत्व आहे, इन्फॉर्मेशन आहे, डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, चांगलं बायबल स्टडी देऊ शकतंय, पण माझ्यामध्ये बदल झाला नाही. कारण माझी पहिली प्रीती येशू नाही आहे. सांगत आहे लोकांना की माझी पहिली प्रीती आहे येशू, पण खरोखर माझी पहिली प्रीती येशू नाही आहे. मी संडे चर्चेसमध्ये जातो प्रीचिंग करण्यासाठी आणि मी बघतो ते लोक 2 दिवस 3 दिवस उपास करून देवाची वचनसाठी कलकलून वाट बघत आहे. ते आपले घड्याळ बघत नाही की कधी हे संपणार, कधी आम्हाला घरी जायचं आहे. आमच्या इथं आम्ही बघताय 12 वाजले, काय करत आहे पास्टर? 12, 12:30 वाजले. अरे बापरे बापरे बापरे, घरी जायचं, आम्हाला हे करायचं ते करायचं. ह्याचा अर्थ आहे की आम्ही येशू बरोबर प्रीती करत नाहीये. आम्ही चर्चला 9 वाजता येण्या अगोदर आम्ही प्रार्थनामध्ये असलं पाहिजे आणि चर्चमध्ये पहिलं आम्ही आले पाहिजे. आम्ही 10:30, 11, 12 वाजता चर्चमध्ये पोहोचतात. म्हणजे पहिली प्रीती येशू आहे का आमची? आणि त्यासाठी येशू म्हणत आहे तुमच्या हृदयाची सुंदरता पाहिजे. माहित आहे बायबलमध्ये लिहिलंय की तुमच्या गाणं, तुमचे वाद्यनी तुम्ही वाजवले म्युझिक, हे सगळं मला वीट आणतंय, वीट. मला वाईट वाटतंय. हे सगळी गोष्टी तुम्ही फक्त करण्यासाठी करत आहे, मनापासून करत नाहीये. प्लीज रीड इर्मया 4:4. इर्मया 4:4. यहुदाचे लोक हो, यरुशलेमकर हो, परमेश्वरा प्रित्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंतःकरणाची सुंता करा, नाहीतर तुमच्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझवणार नाही. असा यस, आमच्यावरती देवाची क्रोध येत आहे. आमच्यामध्ये कॅन्सर आहे, आमच्यामध्ये वेगवेगळे रोग आहे. जेव्हा बायबल म्हणत आहे निर्गमन 23:25 मध्ये की मी तुमच्या अन्न आणि पाणीवरती बरकत देणार, सगळं रोग मी काढून टाकणार. प्लीज प्लीज रीड इट. निर्गमन 23:25. आम्ही आनंदाने हॉस्पिटलला जातात, कारण मिशन आम्हाला पैसे देतात. आम्ही आनंदाने हॉस्पिटलला जातात आणि मोठे मोठे बिल बनवतात, जेव्हा येशू म्हणत आहे की मी आरोग्य देणारा देव आहे. प्लीज रीड इट. तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करेन. येस, आमेन. तुमच्या मेथीची भाजी आणि भाकर, देव म्हणत आहे मी ते आशीर्वादित करणार. आणि जे पाणीचे ग्लास, त्याच्यावरती माझं
आशीर्वाद असणार. तुमच्यामधून रोग मी काढून टाकणार. भावन बहिणो, परत रोग येणार आहे आमच्यामध्ये. हे जगामध्ये परत रोग येणार आहे, परत त्रास येणार आहे, अजून महाभयंकर संघर्ष होणार आहे. आम्ही तयार नाहीये. का माहित आहे? कारण आम्ही आपल्या हृदयाला दिलंच नाही येशूला. अर्पण करा, आता वेळ आहे, अर्पण करा. पाप आपल्या जीवनामधून, येशूला दुसरं काहीच नाही पाहिजे. आमचं सोनं मध्ये इंटरेस्ट नाही, आमचे पैसेमध्ये इंटरेस्ट नाही. त्याला फक्त ते एक पापी हृदय पाहिजे. दॅट्स इट, नथिंग एल्स. त्यांना सांगितलंय की तुम्ही हृदयचे सुनता केलं नाही तर तुम्हाला मी मारून टाकेल, माझी क्रोध तुमच्यावरती येणार. आज तो म्हणत आहे तुमच्या बाप्तिस्मा झाल्या पण तुमच्यामध्ये नवीन उत्पत्ती नाही झालं, पवित्र आत्मा नाही भेटलं, तर मी तुम्हाला काढून टाकेल, ओकून टाकेल. प्रकटीकरण 3 मध्ये लिहिलंय लावोदिक्याच्या दुर्दशा. प्लीज रीड इर्माया 9:25 आणि 26. सॉरी, आय एम टेकिंग टाइम परमेश्वर हिअर. म्हणतो समजलं पाहिजे. येस येस. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की सुनती पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन. मिसर, यहुदा, अदोम, अमोनी, मवाबी व आपल्या केसांची चोच काढणारे रानातले रहिवासी या सर्वांना मी शासन करीन, कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्रायलाचे हो, सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे. प्रभू आमच्यावरती दया कर. येशू म्हणत आहे सगळे जे लोक आहे तुम्हारी शेजारी पाजारी, वेगवेगळे राष्ट्र, त्यांच्याबरोबर मी तुमचा नाश करणार. का? कारण तुम्ही सांगत आहे की मी देवाचे लेकरू आहे, पण तुमचे कृत्य सांगत आहे की तुम्ही त्या जगात बरोबरच आहे आणि मी तुम्हाला नाश करणार नाही. माहित आहे, मी एक यहुदीला भेटलो पुण्यामध्ये. आज सुद्धा ते यहुदी म्हणताय की मी इब्राहिमच्या वंशामधले आहे. माझं डीएनए मध्ये हे 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 आहे. मी ते 12 वंश मध्ये एक वंश मी आहे आणि मला स्वर्ग भेटणार. आणि मी त्याला सांगितलं की येशूला तुम्ही का नाही स्वीकारलं? तर नाही नाही, येशू नाही, आम्ही फक्त जुना करारामध्ये विश्वास ठेवतो. आणि जेव्हा मी जुना करारामधून त्यांना येशूच्या गोष्टी दाखवल्या, बोलले नाही नाही नाही, हे आम्हाला सांगितलं हे वाचायचं नाही. यशायाच्या पुस्तक जिथं येशूच्या गोष्टी लिहिल्या ते सांगितलं की हे वाचायचं नाही. का? हे वाचलं की शाप येणार आमच्यावरती, हे वाचायचं नाही. हो. आणि आज सुद्धा यहुदी लोक म्हणत आहे की आम्ही, ते प्राईम मिनिस्टर म्हणत आहे जेव्हा सगळीकडे युद्ध चालू आहे, तो म्हणताय इथं इब्राहिमने प्रार्थना केली, इथं याकोबने रात्रभर प्रार्थना केलं, आम्ही त्या वंशाच्या लोक आहे. अजून पण तो मोठमोठी गोष्टी म्हणत आहे. आणि वाईट गोष्टी हे सॅड थिंग की येशू त्यांचा तारणसाठी आला होता, त्यांच्या मध्ये राहिला, पण ते लोकांनी येशूला नाकार दिलं. आणि आज सुद्धा ते 10 आज्ञाचे पालन करत आहे, शाबातचे पालन करत आहे काटोकाट. आज सुद्धा शाबातच्या दिवशी कुठलाही हॉटेल चालत नाही तिथं. पण काय उपयोग? जे देवांनी त्यांना 10 आज्ञा दिलं त्यालाच ते मारून टाकले आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. ज्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही, मग काय उपयोग? भावन बहिणी, आमचं काय उपयोग? 10 आज्ञा पाळलं, शाबत पाळलं आणि येशूला आम्ही आपलं हृदयच दिलं नाही. येशू म्हणत आहे की शेवटच्या दिवसात तुम्ही पण मरणार थॉमसन, ते सगळे दुष्ट लोक बरोबर तू पण मरणार. हो असेल तू सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट चर्च मध्ये, हो असेल तू दशांश देत असेल, हो तू चांगलं गाणं गायले ते सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट चर्च मध्ये, पण तू मला हृदय दिलं नाही. पाप तुझ्यामध्ये अजून पण आहे. आणि त्यासाठी प्रकटीकरण मध्ये 2 अध्याय 3 अध्यायामध्ये दिलेला आहे, कितीतरी वेळ दिलेला आहे, जे लोक पापावरती विजय प्राप्त करणार त्यांना स्वर्ग भेटणार. जे लोक पापावरती विजय प्राप्त केलं त्यांनाच माझ्या शेजारी मी सिंहासनावर बसायला देणार. इट्स व्हेरी सिरियस ब्रदर्स अँड सिस्टर. डोंट टेक दिस की
स्टडी केलं आम्ही, महाभयंकर युद्ध स्टडी केलं, युगायुगांची आशा स्टडी केलं, आता हे 28 तत्व स्टडी केलं. ओके ओके ओके, नाही, हे स्टडी करून काही उपयोग नाही. हे आपलं मन बदललं पाहिजे. लेट्स रीड फर्दर. यहुदी लोक येशूला रिजेक्ट केलं. नवीन करारनाम्याला ख्रिस्ताच्या मरणाने मंजुरी दिली. आध्यात्मिक सुनतेद्वारे ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताच्या मरणाला विश्वासाने प्रतिसाद. लोक या करारात प्रविष्ट झाले. बेसुंती लोकांना सांगण्यासाठी ख्रिस्ती लोकांजवळ सुवार्थ आहे. आध्यात्मिक इस्रायलमध्ये सामील झालेल्यांचा बाह्य विधी संस्कार नाही, तर नवीन करारामध्ये अंतर्यामातील विश्वासाची गरज उल्लेखलेली आहे. एक पॅराग्राफ वाचला नाही, त्याच्या पूर्वीचं वाचलं का ते? Yes, we have already read. प्लीज रीड दॅट अगेन. ओके. जेव्हा यहुदी लोकांनी येशूचा मसीहा म्हणून त्याग केला, तेव्हा त्यांनी देवाशी केलेला करार मोडला आणि देवाचे निवडलेले लोक म्हणून त्यांना दिलेले मानाचे स्थान याची समाप्ती झाली. जरी देवाचा करार आणि ऐकलं का चर्च? इथं लिहिलंय की त्यांची समाप्ती झाली. आज सुद्धा ना सगळे संडे चर्चेस, सगळे लोक इस्रायलला बघत आहे आणि सांगत आहे की हे इस्रायल देवाच्या लोक आहे आणि इथं येशू उतरणार आहे. पण हे खोटं आहे. इस्रायलला ओकून टाकलं देवाने. भरपूर वेळ दिलं त्यांना पश्चाताप करण्यासाठी, पण ते पश्चाताप केलं नाही. आणि शेवटी इस्रायलला देवाने काढून टाकलं, आपल्या नावामधून काढून टाकलं, आपल्या हृदयामधून काढून टाकलं. ऍज अ वंश, ऍज अ नेशन इस्रायलला काढून टाकलं. आणि मग कुणाला टाकलं आतमध्ये? येस, प्लीज रीड. जरी देवाचा करार आणि त्याची आश्वासने तीच राहिली, तरी त्याने त्या ठिकाणी नवीन लोक निवडले आणि यहुदी राष्ट्राच्या ठिकाणी आध्यात्मिक इस्रायलाची निवड करण्यात आली. स्टॉप, प्लीज रीड गलिशियन्स 3:27 ते 29. देवाने आम्हाला एक संधी दिली. आज आम्ही आध्यात्मिक इस्रायल आहे. जे जे लोक येशूवरती विश्वास ठेवत आहे, जे जे लोक आपले संपूर्ण जीवन त्याला त्याग दिलेला आहे, ते लोक इस्रायल आहे येशूचे. प्लीज रीड. गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय 27 ते 29. कारण तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेलेनी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही, कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहात. येस, तुम्ही वारीस आहात, स्वर्गाचे वारीस आहात. दॅट्स गुड न्यूज. पण कधी? जेव्हा तुम्ही संपूर्ण समर्पण केलं येशूला, त्याग दिला आणि सांगितलं, नाही देवापा, या जगाबरोबर माझा काही संबंध नाही. हो, मला ते फार आवडते, पण मी करणार नाही. तुमच्या चेहऱ्यावरती, तुमच्या मोबाईलवरती कुठला कॉलर ट्यून आहे, त्यांनी आम्हाला समजतंय की तुम्ही येशूमध्ये आहे की नाही. काय पास्टरची कॉलर ट्यून इज अकियो मिलो. अरे वा, कुठे आहे येशू? दिस इज व्हॉट इज. जे आतमध्ये आहे ते बाहेर दिसून येणार. आतमध्ये पाप असेल तर एक दिवस नक्की बाहेर दाखवून देणार सगळ्यांना की हे बघ, माझ्यामध्ये हे गोष्टी आहे. आमच्यामध्ये पाप नसेल आणि येशू असेल ना, तर प्रत्येक क्षण येशूची गोष्टी बोलणार. बाजारमध्ये गेलं सब्जी आणायला, कुणाला बघितलं येशूची गोष्टी सांगणार. दूधवाल्याला येशूची गोष्टी सांगणार. शेजारी पाजारी कोणी आजारी पडलं तर त्यांना जाऊन भेटणार. हॉस्पिटलमध्ये जाणार, अनाथ आश्रममध्ये जाणार, खटपट करणार, मी येशूचा माणूस आहे, या येशूच्या राज्य कसं मी पुढे ढकलू या पृथ्वीवरती. तेच गोष्टी असणार. प्लीज रीड गलतीकारास पत्र. We are closing with these 2-3 words. We have read very little today. Colossians chapter 3, 1 पासून.
कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 1ल्या वचनापासून. बाप्तिस्मा झालं माझं, आता हे व्हायला पाहिजे माझ्या जीवनामध्ये. येस. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील Yes. गोष्टींकडे मन लावा, हा, पृथ्वीवरील कुठं गोष्टींकडे लावू नका. कुठं मन लावायचं? वरील गोष्टींकडे. म्हणजे शुड आय बी इंटरेस्टेड? इथं काय सत्ता चालू आहे, काही मला काहीतरी पाहिजे, पोझिशन, पोस्ट, त्याच्यासाठी भांडण केलं नाही. हे मी बघत आहे आमच्यामध्ये. हे सगळी गोष्टी नाही असणार. आम्ही वरील गोष्टीचे वरती मनन करणार, येशूवरती मनन करणार गोष्टी. लेट्स सी नेक्स्ट. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. सेकंड वर्स प्लीज रीड अगेन. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. पृथ्वीवरील गोष्टी मन लावू नका. येस, नेक्स्ट. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले Stop. जीवन. जेव्हा ते बायबल वचन वाचतात ना, ते सांगायला पाहिजे की थॉम्सन, तू मेलेला आहे आणि तुझ्या जीवन आता येशू मध्ये आहे. येशू तुझं जीवन चालवता, येशू तुझा ड्रायव्हर आहे जीवनाचा. तुला हक नाही तुझ्या गोष्टी चालवण्यासाठी. तुला जे पाहिजे थॉम्सन तू करत आहे. हे गोष्टी असेल तर मी येशू मध्ये आहेच नाही. येस, प्लीज रीड इट. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. येस, 5th वर्स. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तीपूजा म्हणावे. हे जीवे मारा. हो, जीवे मारा. हो, ही सगळी गोष्टी जीवे मारा, त्याग द्या. कारण हे मूर्तीपूजा आहे. येशू म्हणत आहे आमच्यामध्ये आम्ही येशूचे पुतळा बनवत नाही, मूर्ती बनवत नाही, पण आमच्यामध्ये हे सगळे मूर्ती आहे. व्यभिचार, राग, जे जे इथं लिहिलं आहे सगळं आमच्यामध्ये आहे. आणि हे म्हणत आहे येशू की हे सगळे जीवी मारा. रोज प्रार्थना केलं ना, नवीन मनुष्य रोज प्रार्थना करणार, रोज बायबल स्टडी करणार, तेव्हाच हे सगळे जीवी मारणार. तुम्ही फक्त सॅटर्डेला प्रार्थना करणार, सॅटर्डेला बायबल स्टडी करणार, तर हे गोष्टी तुमच्यामध्ये असणार. ते जुना माणूस परत येणार. एट वर्ष. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. दूर करा. हो, शिवेगाळी देतो आम्ही एक दुसरा. राग आला की घरामध्ये भांडण होत आहे. हो, बायकोला आम्ही मारतात. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. 7th Day Adventist चर्चचे पास्टरशी बोलत आहे मी एक पास्टरशी भेटलो, त्याची बायकोशी भेटलो. बायको रडत होते, प्रार्थना सांगितलं मला करायला आणि मी प्रार्थना केलं त्याच्याबरोबर. सांगितलं, आय टोल्ड तुझ्या मिस्टर पास्टरचे काम करत आहे. सर मी त्याच्याशी बोलत नाही 3 महिने झाले. आय टोल्ड का? तो मारत असतो मला. हॅलो, ही इज वन ऑफ द बेस्ट पास्टर्स, पण तो मारत आहे आपल्या बायकोला घरी. हे कुठला पास्टर आहे? आपल्या स्वतःला जीव मारला नाही तो. भरपूर लोक 7th Day Adventist चर्च मध्ये असे आहे, जुना माणूसच आहे, नवीन मनुष्य झालं नाही. म्हणून हे संडे चर्चचे पास्टर लोक आम्हाला बघून ते म्हणतात की ह्याच्यामध्ये नाहीये पवित्र आत्मा. तुम्ही स्वतः रोज प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थनामध्ये त्याग करा. येशूला सांगा की समर्पण करतो मी, आणि मी बायबल स्टडी रोज करा. बघा तुमच्या नवीन उत्पत्ती कसं होणार. तुमच्यामध्ये सामर्थ असणार. जे तुम्ही प्रार्थना करता देव ऐकणार. ते लोक बोलणार की ये पास्टरला पाहिजे माझ्या घरी. तो तेल पाणी करत नाही, पण तो प्रार्थना केला ना, देव प्रार्थना ऐकतो. ओ कमॉन चर्च, आज
तुम्हाला सगळ्यांना मी हे सांगत आहे, उठा, झोपेमधून उठा. इट्स टाइम थॉम्सन, यू गेट अप फ्रॉम युअर स्लीप. नाहीतर आम्ही सगळ्यांना येशू काय करणार ना, ओळखून टाकणार आहे. कारण आम्ही हॉट नाहीये. व्हॉट यू कॉल फॉर हॉट? उष्ण, उष्ण नाहीये आणि शीत. शीत नाहीये. आम्ही काय ना, कोमट आहे. सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट चर्च, त्या वर्णन बायबलमध्ये दिलेलं प्रकटीकरण 3 अध्यायामध्ये, आम्ही शीत झालेला. नॉट हॉट, नॉट कोल्ड. शीत म्हणजे 50-50. कोंबट. सॉरी, कोमट. कोमट झालेला आहोत. वी आर नॉट हॉट, वी आर नॉट कोल्ड, वी आर लूकवॉर्म. आणि येशू म्हणत आहे की मी तुम्हाला ओकून टाकणार, तुम्ही पश्चाताप नाही केलं आणि माझ्याकडे आलं नाही तर. आमच्यामध्ये प्रीती नाहीये, देवाची प्रीती नाही, आमच्यामध्ये विश्वास नाहीये, आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. येशू दाराच्या बाहेर थांबून खटखट करत आहे, सांगते, थॉम्सन तू एवढं प्रोग्राम्स करत आहे पण मला आमंत्रित करत नाही, तू बिझी प्रोग्राम करत आहे, फोटो टाकत आहे, हे करत आहे. कॅन आय कम इन साइड थॉम्सन? नो नो, वेळ नाही, मला वेळ नाही, एवढं बिझी आहे मी, एवढं बिझी आहे. अरे कशाची बिझी? कशासाठी खटपट करत आहे? स्वर्गासाठी काय इथं काय दुसऱ्या गोष्टीसाठी? हे प्रश्न आहे आज सगळ्यांना. सेव्हन्थ ऍडव्हेंटिस्ट तुम्ही देवाने नेमलेलं आहे तुम्हाला कशासाठी? हे जगाला संदेश देण्यासाठी, 3 देवदूताचा संदेश. आणि आज देवाची इच्छा आहे की माझे लेकर, थॉम्सन कडून माझी अपेक्षा आहे की तो माझे चरित्र त्याच्यामध्ये उतरून तो देवासाठी काम कार्य करणार. हे भलतंच काहीतरी करत आहे. विल क्लोज या, विल क्लोज, इट्स टाइम अप. सॉरी की आम्ही जास्त पुढे गेलो नाही, पण हे गोष्टीवरती मनन करा प्लीज. आणि तुमच्याकडून चूक झाली असेल, आमच्याकडून चूक होत आहे, आमच्याकडे पाप घडतंय, आज सकाळी आम्ही पश्चाताप करणार, पापाची कबुली करण्याचे. होय दे बाप्पा, मी बायको बरोबर नीट बोलत नाही, मी नाही हिटलर सारखा आहे, ए बस, हे बोललंय ते कर नीट, ते लेकराला सांभाळ, मी जातोय, पास्टर आहे मी, असं बोलायचं नाही. येशू बरोबर पहिलं आपलं लग्न झालं, येशू आमच्यामध्ये उतरलं, तर आमच्या बायको बरोबर तुम्ही व्यवस्थित त्यांना ट्रीट करणार, तुमच्या लेकरांना व्यवस्थित ट्रीट करणार. लेकरांना प्रत्येक पास्टरची घरी आम्ही येऊन इंटरव्ह्यू घेतले ना लेकरांचे, इन्क्लुडिंग माय चिल्ड्रन, आणि इंटरव्ह्यू मध्ये ते विचारलं पाहिजे की बेटा कसं आहे तुझे डॅडी, तुला डॅडी मध्ये येशू दिसते का? ही शुड बी एबल टू से येस, आय कॅन सी जीसस इन माय डॅडी. God bless you. God bless you.